नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीला का नाही काही ना काहीतरी आपल्या शरीरामध्ये का नाही त्रास असतोय. म्हणजे काय असतं या, कधी कधी एखाद्याच्या हृदयाकडं का नाही रक्त पोचवायचं काम कमी होत असतं या, किंवा एखाद्याच्या नसा दाबलेल्या असतात, एखाद्याला ब्लॉकेज असतं या. मग ही नस एकदम पटकन घरगुती आयुर्वेदिक उपाय करून ही नस आहे का नाही आपली मोकळी करायची का नाही, आपण एक साधा आणि सोप्या पद्धतीने का नाही घरगुती एक काढा बनवणार आहे. आता ज्यांची नस दबलेली असते, ब्लॉकेज असतं या, किंवा आपल्या हृदयाकडं का नाही रक्त पुरवठा कमी होत असतो या, किंवा रक्त पातळ नसतं या, त्याच्यासाठी का नाही आपण एक साधा आणि सोप्या पद्धतीने का नाही उपाय करणार आहे. आता उपाय एकदम घरगुती आहे. आता त्या उपायासाठी काय काय साहित्य लागतंय ना, हे आपण आधी बघून घेऊया. ही आहे तर 2 खाऊची पानं, म्हणजे नागिनीच्या येलाची पानं आहेत बघा. ही म्हणजे इड्याला सुद्धा आपली घेतात. आमच्या सातारा भागात आहे का नाही सक्रातीला का नाही जी आपण वसून आल्यानंतर जी इडे घेतो ना, त्या इड्याला ही पानं लागतात. आणि आपण ही पानं सुद्धा खाल्ली का नाही नुसती तरी ह्याच्यात भरपूर असं कॅल्शियम असतं या. म्हणून ही 2 खाऊची पानं घेतलेली आहेत. आता ही एक तुकडा घेतलेला आहे आल्याचा. आलं सुद्धा आपलं काय करतं, रक्त प्रकृषण करायचं काम करत असतं. यामध्ये रक्तवाहिन्या आपल्या व्यवस्थित चालू ठेवण्याचं काम करत असतं या. रोजच्या चहात किंवा आपण कुठलं सुद्धा भाजी केली का नाही त्याच्यात सुद्धा एक आल्याचा इंचभर तुकडा जरी टाकला का नाही तरी तो आपल्या शरीराला एकदम फायदा देणारा असतो या. आता तिसरं घेतलेलं आहे आपण लसणाची कुडी. आता ही लसणाची कुडी काय करतं या, आपल्या शरीरात रक्त पातळ ठेवायचं काम करत असतं. रोजच्या जेवणात ज्यांना ब्लॉकेज असू द्या किंवा नस दबलेली असू द्या, कुठली शिरं दबलेली असू द्या, एकदम फटकन ही मोकळी होत असते. आता ही रोजच्या जेवणात एक नाही तुम्ही 3 ते 4 पाकळ्या ह्या लसणाच्या जर कच्चा खाल्ला का नाही ते एकदम उत्तम असते. आता आपण ही घेतलेली एक लसणाची कुडी काढा बनवण्यासाठी आपल्याला एक काय लसणाची कुडी लागणार नाही, आपल्याला 3 ते 4 पाकळ्या फक्त आपल्याला लसणाच्या लागणार आहे. आता चौथी वस्तू घेतलेली मी बघा मध. आता ही मध घरगुती मध आहे, म्हणजे आमची पोरं अशी गेली होती ना झाडावरती महू काढलेलं आणि त्यात ही मध आहे. ही आपण दुकानात आणलेलं नाही किंवा काय नाही, ही घरगुती मध आहे, एकदम बिना केमिकलचं मध आहे ही. आता आपण काय करायचं सुरुवातीला अगोदर सांगते तुम्हाला. ही 2 खाऊची पानं आहेत ना, मी स्वच्छ धुवून घेतलेली इथं. मी एका कुंडीमध्ये येल लावलेलं आहे, त्याची ही तोडून पानं घेतलेली इथं. आता ही पानं धुवून घेतलेली इथं, ह्याची देठं मी काढून टाकली. आता आपल्याला ही कुटून घ्यायची. ह्याच्यात पाण्याचा वापर अजिबात सुद्धा करायचा नाही. ही पानं आपण आहे का नाही तोडून घ्यायची, पाणी घालायचं नाही. काळा म्हणण्यापेक्षा आपण ह्याचा रस तयार करणार आहे आणि तो रस आहे का नाही कशा पद्धतीने खायचा, किती दिवस खायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही कुटून घ्यायचं आपल्याला. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ह्यो रस काढायचा आहे बघा आपल्याला. कुटायला सुद्धा आपल्याला लय वेळ लागत नाही, एकदम कमी वेळात होतो या. आता ह्याच्यात आपल्याला ही आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तुकडा लय घ्यायचा नाही, आलं सुद्धा तिखट असतंय. ही तुकडा एक त्याच्यात टाकायचा आपल्याला टिचून. आणि ह्या 4 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्यात. ही 4 पाकळ्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत. लसूण सुद्धा तिखट असतो या. आणि ह्याच्यात एका नाही एकदम आपलं रक्त पातळ ठेवायचं ही लसूण काम करत असतं या. आता आपण ह्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा. एकदम अचानक कळ छातीत येत असते या, किंवा कुठंतरी आपली नस दबलेली असते या, शिर चोकप असते या, की मग आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर म्हणतो की ब्लॉकेज काढा म्हणून, असा त्रास आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण जर घरी असू द्या त्रास किंवा नसू द्या, ही आठवड्यातून एकदा जरी घेतलं ना, एकदम आपल्याला त्रास नसला तरी घेतलं तरी ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या शरीराला असा फायदा होतो असतो या. आपण बघा ही कुटून घेतलेले लसूण, आलं आणि खाऊची पानं. आता आपण ही ना एका गाळणीमध्ये काढायचं. पाण्याचा अजिबात सुद्धा वापर करायचा नाही. थोडासा ह्याचा रस निघाला ना तरी सुद्धा शरीरासाठी चांगला असतो. आता आपण ह्या गाळणीच्या साहाय्याने ती
गाळून घ्यायचंय, कारण लय रस पडतच नाही ह्याचा. घेतलेलं आहे. आता ह्याचा आपल्याला रस काढायचा आहे. हा बघा, एवढाच रस निघणार ह्याच्या पलीकडे निघणार नाही, कारण आपण ह्याच्यात पाणी अजिबात सुद्धा घातलेलं नाही. आता ह्यो उपाय किती दिवस करायचा? हा सलग 5 दिवस उपाय करायचा आपल्याला. आणि 5 दिवसांनी जर तुमच्या शरीरात जर काय बदल वाटला का नाही, तर तुम्ही सतत हा महिनाभर सुद्धा करू शकता. 5 दिवसानंतर 1 दिवसाआड केला तरी सुद्धा चालतो या. जर तुम्हाला वाटलं आपल्या शरीरात काहीतरी बदल झालाय आणि परत तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सुद्धा चेक केलं का नाही, तरी सुद्धा 1 नंबर ह्याचा का नाही आपल्याला गुण येतो. बघा, हा चौथा राहिलेला आणि थोडासाच एकदम आपल्याला ह्याचा रस पडलेला आहे. आता आपण ह्याचा रस काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यात एका नाही आपल्याला एक थोडासा अर्धा चमचा मध घालायचं. बघा, मी किस्त घेतलंय, एक अर्धा चमचा फक्त मध घातलेला आहे ह्याच्यात. आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं असं. आता हे रस पिताना एकदम गटकन प्यायचा नाही. ही काय करायचं, ह्याचं चाटण करायचं, म्हणजे जिभेवरती चाटत आहे का नाही ह्यो रस आपल्याला प्यायचा आहे. एकदम तुम्ही गलासात घ्याचाल, वाटीत घ्याचाल आणि प्याचाल, तर तसं अजिबात नाही करायचं. मस्त असं आपण ही बघा ह्याच्यामध्ये मध घातलेलं आहे. आता हे असं घ्यायचं, चमच्यात घेतलं तुम्ही तरी सुद्धा चालेल. एकदम मस्त असं मिसळून झालेलं आहे. आणि ह्याचं चाटण तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता, किंवा थोडं सुद्धा तुम्ही पिऊ शकता. एकदम सगळं प्यायचं नाही. आता ह्याच्यात एका नाही आलं तिखट असतं, लसूण सुद्धा तिखट असतो, गोड काय असतं फक्त मध सुद्धा आपल्या शरीराला चांगलं फायदेशीर असतं. या ही थोडं ह्या पद्धतीने घ्यायचं. थोडंसं तिखट लागतं, पण म्हणून ती बंद करायचं नाही. 5 दिवस तुम्ही सलग हा जो उपाय केला तर आपल्या शरीरात बदल वाटतो या. आणि तुमची कसली पण नस दबलेली असू द्या, तुमचा ब्लॉक द्या, तरी सुद्धा ते निघलं जातं या. चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने का नाही आमचा घरगुती उपाय कसा काय वाटला का नाही ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.